नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे तुम्ही सगळे मस्त असणार देवाचरणी मी हीच प्रार्थना करते। तर मित्रांनो, मी आषाढी वारी कधी आहे आणि आषाढीसाठी कधी सुरू होणार आहे, पंढरपूरची पैदची वारी हे आजच्या व्हिडिओत सांगणार आहे। आषाढी एकादशी कधी आहे खूप महत्त्वाची आहे आणि आपण विठ्ठलाला प्रसन्न करण्यासाठी हा उपवास करतो आणि आषाढी वारी पण ही खूप महत्त्वाची असते। एकदा ही वारी केली आपण पायी आपल्याला स्वर्ग मिळतो। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आषाढी वारी केव्हा सुरू होणार? देवशयनी एकादशीचा शुभ मुहूर्त व महत्त्व जाणून घ्या। आषाढी एकादशीला महत्त्वाची एकादशी मानली जाते। या एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जात असल्याने हिला देवशयनी एकादशी देखील म्हणतात। पंढरपूरची वारी म्हणजेच आषाढी वारी सर्व भक्तगण व वारकऱ्यांसाठी अत्यंत विशेष उत्सव असतो। संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या वारीसाठी एकत्र जमून टाळ मृदुंगाच्या ठेक्यात नाचत विठुरायाचे नामस्मरण करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात। ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता हे वारकरी भक्तीत तल्लीन होऊन आपल्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने अनवाणी वारीत चालतात। हा शेकडो वर्षांपासून सुरू असलेला धार्मिक उत्सव आजही आपली परंपरा जपून आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघून दोन्ही पालखी या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात। वारीचा हा उत्सव अद्भुत असतो। यावेळी सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळते। त्यामुळे यंदा आषाढी वारी केव्हा सुरू होणार याबद्दल भक्तांमध्ये उत्सुकता आहे। चला पाहुयात वारीची तारीख काय आहे। पुढची वारी म्हणजेच आषाढी वारी पालखी सोहळा हा एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनास येतो। ही वारी यंदा केव्हा सुरू होणार याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे। चला तर मग जाणून घेऊयात यंदा आषाढी वारी केव्हा सुरू होणार। आषाढी वारीची सुरुवात यंदा 7 जुलैपासून होणार आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूहून पंढरपूरकडे 7 जुलै रोजी होईल व पालखी जुलै 25 रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा यंदा 341वा पालखी सोहळा आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा 8 जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करेल व जुलै 24 रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल। या दरम्यान पालखी 17 ठिकाणी मुक्काम करेल। आषाढी एकादशी केव्हा आहे? आषाढी एकादशी ही सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते। ज्या भक्तांना दर महिन्याच्या एकादशीचे व्रत करणे जमत नाही ते भक्त आषाढी एकादशीचा उपवास करतात। या दिवशी विठुरायाचे दर्शन घेणे व त्यांची पूजा व व्रत करणे फलदायी मानले जाते। यंदा आषाढी एकादशी जुलै 25 रोजी असणार आहे। या दिवशी भक्तगण पंढरपूरमध्ये पोहोचून विठुरायाचे दर्शन घेतात व चंद्रभागेमध्ये स्नान देखील करतात। आषाढी एकादशीचे महत्त्व काय? आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे। ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित केली जाते। या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात, त्यांच्या कृपेसाठी व्रत देखील करतात। या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात या महिन्यापासून होत असल्याने ती विशेष आहे। देवशयनी या शब्दाचा अर्थ म्हणजे देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ती एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशयनी एकादशी होय। या दिवशी भगवान विष्णू शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात, त्यामुळे या दिवसाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे। भगवान विष्णूंचा हा विश्रांतीचा काळ 4 महिन्यांचा असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो। त्या एकादशीला कार्तिकी एकादशी असे म्हणतात। त्यामुळे आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भक्तांची पापे मिटून त्यांच्या पदरी पुण्य पडते अशी मान्यता आहे।